आंबा आजच्या पिढीला कदाचित विश्वासही बसणार नाही, पण पंढरपूरला जाणारी अशी एक रेल्वे होती जिला लाखो वारकरी प्रेमाने देवाची गाडी म्हणायचे। आणि या गाडीबद्दल एक अशी गोष्ट सांगितली जाते जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। आषाढी एकादशी जवळ आली की कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव आणि कोकणातून हजारो वारकरी आधी मिरजला जमा व्हायचे आणि तिथून ही छोटीशी नॅरोगेज रेल्वे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघायची। पण या गाडीची खरी ओळख तिच्या वेगामुळे नव्हे तर तिच्या साधेपणामुळे होती। जुन्या वारकऱ्यांच्या आठवणीनुसार या गाडीचा वेग इतका कमी होता की काही प्रवासी चालत्या गाडीतून खाली उतरायचे, रुळालगतच्या शेतातून भुईमुग घेऊन पुन्हा त्याच गाडीत चढायचे। आज हे ऐकताना गोष्ट वाटते, पण त्या काळात हीच लाखो वारकऱ्यांची जीवनरेखा होती। सन 1927 मध्ये सुरू झालेल्या या रेल्वेने अनेक दशकं लाखो भाविकांना विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचवलं। या गाडीत फक्त प्रवासी नव्हते तर टाळ, मृदंग, अभंग, हरिनामाचा गजर आणि विठ्ठल भक्तीचा अखंड उत्सव असायचा। आणि या गाडीचं महत्व किती होतं याचा आणखी एक पुरावा म्हणजे भारताचे पहिले रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनीही 1955 मध्ये वारकऱ्यांसोबत याच गाडीने प्रवास केला होता। आता स्क्रीनवर दिसणारी ही जाहिरात नीट पहा, ही आजची नाही तर तब्बल 94 वर्षांपूर्वीची रेल्वे जाहिरात आहे। आज तुमच्या घरात आजोबा, पणजोबा किंवा कुणी या देवाच्या गाडीने प्रवास केला असेल तर कमेंट मध्ये फक्त एकच लिहा, विठ्ठल। आणि हा व्हिडिओ प्रत्येक वारकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा।